वाटतं मुलांना. सर्व कोर्सेस हे ग्रॅज्युएशन कोर्स आलेत, सर्व कोर्सेस त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन काढलंय, त्याला अथॉरिटी दिली गव्हर्नमेंटनं, ठीक आहे, त्या अभ्यासक्रमात घेण्यासाठी. चला असो, 11th केमिस्ट्री चॅप्टर नंबर 10 स्टेट ऑफ मॅटर्स आज आपण बघणार आहोत. या अगोदरचे खूप सारे चॅप्टर आपण बघितले आहेत. तर आता आपल्याला 10 नंबर चॅप्टर अभ्यासायचा आहे. आता दुसरीकडे जास्त जायचं नाही, आपल्याकडे टायमिंग खूप कमी आहे. टायमिंगच्या वेळेनुसार आपल्याला फटाफट जायचं आहे पुढे. तर आजच्या लेक्चरला आपण बघतोय स्टेट ऑफ मॅटर्स. आणि तुम्हाला माहिती आहे मॅटरच्या 3 स्टेट असतात. तर त्या कोणकोणत्या स्टेट असतात तुमच्यापैकी कोण सांगेल मला? सॉलिड लिक्विड गॅसेस. येस, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. प्लाझ्मा एक असतो. काय सर झालं बेटा? प्लाझ्मा असते ना? हो, प्लाझ्मा ब्लड मध्ये असते ना, आपल्या ब्लड मध्ये प्लाझ्मा. हा असते ब्लड मध्ये असते. बट हा बायो नाही, इथे लिक्विडच म्हणा, ठीक आहे. सॉलिड, सर लिक्विड आणि गॅस. सर येस बाळा बोल. प्लाझ्मा एक स्टेट आहे ना? आहे बेटा, बट ती ब्लड रिलेटेड येते, ठीक आहे, ब्लड रिलेटेड येते. चला तिकडे जायचं नाही आपल्याला, ते बायोलॉजी रिलेटेड आहे. आपला केमिस्ट्री रिलेटेड जे काही मॅटरच्या 3 स्टेट आहेत, एक आहे सॉलिड, दुसरी आहे लिक्विड, तिसरी आहे गॅसेस. त्यामध्ये आपल्याला तेच बघायचं की नेमकी सॉलिड स्टेट म्हणजे काय, गॅसेस स्टेट म्हणजे काय आणि गॅसेस स्टेट म्हणजे काय. आणि या अगोदरचा जो आपण चॅप्टर नंबर 1 शिकलात ना, कोणता होता, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, त्यामध्ये या 3 स्टेटचा आपण अभ्यास केला होता. तुम्हाला आठवत असेल किंवा नसेल, बट आपण हो, अभ्यास केला केला होता. होता. हा केला होता, बिलकुल केला होता, ठीक आहे. तर बाळांनो, जो काही आपला आईस आहे, आईस राईट, बर्फ, तर हा कोणत्या स्टेटमध्ये येईल बच्चो? सॉलिड. ओके, सॉलिड. का सॉलिड मध्ये येईल? सिंपल रिझन सांगा मला, हा सॉलिड मध्ये का येईल? त्याला फिक्स शेप अँड व्हॉल्यूम आहे. तर डेफिनाइट शेप अँड डेफिनाइट व्हॉल्यूम आहे त्याची. येस, म्हणजे फिक्स शेप अँड फिक्स व्हॉल्यूम, राईट. एक ठराविक आकार आणि एक ठराविक घनता त्याला आहे, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, सॉलिड म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर आहे वॉटर, फक्त आपलं पाणी, ते कशामध्ये येईल? लिक्विड. लिक्विड. लिक्विड मध्ये काय येईल बाळांनो, सांगा रिझन. डेफिनाइट शेप असते पण डेफिनाइट व्हॉल्यूम नसते त्याची. काय असतं, शेप कसा असतो? डेफिनाइट डेफिनेट शेप बट नॉट डेफिनेट व्हॉल्यूम. नाही सर, त्याच्यामध्ये त्याला डेफिनाइट व्हॉल्यूम असते पण डेफिनाइट शेप नसते त्याचा. यस बेटा, म्हणजेच काय, टाकलं म्हणजेच आपल्याला सांगता येईल नॉट डेफिनेट शेप बट डेफिनेट व्हॅल्यूम्स. याची व्हॅल्यूज मात्र डेफिनेटच असते, ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी जर 1 लिटर पाणी घेतलं आणि ते पाणी मी अगोदर बॉटलमध्ये टाकलं, तर त्याला बॉटलचा शेप येईल. म्हणजे त्याचा शेप ठराविक आहे का, तर नाही. त्याचा आकार ठरतो की तुम्ही त्याला कोणत्या कंटेनर मध्ये घेता, कोणत्या भांड्यात त्याला ट्रान्सफर करता, ठीक आहे, त्याच्यावरून त्याचा आकार ठरतो. म्हणून आपण त्याला सांगतो की त्याला जो काही लिक्विड आहे ना, त्याला ठराविक आकार नसतो, बट त्याला एक ठराविक घनता असते, हे लक्षात ठेवा, राईट. त्याला एक ठराविक घनता असते. 1 लिटर म्हणजेच काय झालं, त्याची घनता झाली, त्याला एक ठराविक घनता आहे, ठीक आहे. तर आपल्याला सांगता येईल हे झालं लिक्विड्स. त्यानंतर हे काय झालंय, वॉटर. व्हेपर म्हणजे काय, हे व्हेपर काय झाले, गॅसेस. गॅस, राईट. डेफिनाइट व्हॉल्यूम नसते आणि शेप पण नसते. हा, नॉट डेफिनेट शेप, नॉट डेफिनेट व्हॅल्यूज, ठीक आहे. दोन्ही पण डेफिनेट याला नसतं, ठीक आहे. समजलं. राईट डाऊन सॉलिड, करून घ्यायचं. आणि गॅस. हा, राईट डाऊन करून घ्यायचं काय, लिहिलं तरी चालेल, याचं पीडीएफ पण मिळेल, ठीक आहे. आपल्या ॲपवरती याचं पीडीएफ मिळेल, आणि लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता, ठीक आहे. 1-2 मिनिटानंतर लिहू शकता. इथपर्यंत क्लिअर झालं. तर थोडंसं आपल्या याच्या इंट्रोडक्शन प्रमाणे आपण शिकूयात, जे मी स्क्रीनवर दिले त्याप्रमाणे आपण शिकूयात. तुम्हाला सॉलिड, लिक्विड आणि गॅस समजलं आहे. तर ऑल मॅटर इज मेड अप ऑफ ॲटम्स अँड मॉलिक्युल्स. जे काही मॅटर्स बनतात ते कशापासून बनतात, ॲटम्स पासून आणि मॉलिक्युल्स पासून बनतात. म्हणजे अणू आणि रेणूपासून ते बनत असतात सर्व मॅटर्स, मग तो सॉलिड असो, लिक्विड असो किंवा गॅस असो. गॉट इट. त्यानंतर मॅटर एक्झिस्ट इन सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस स्टेट. मॅटर 3 टाईपच्या स्टेट एक्झिस्ट करतो, बनवतो. कोणकोणत्या, तर सॉलिड, लिक्विड आणि गॅस, हे लक्षात ठेवा, ओके. त्यानंतर सॉलिड हॅव, मग त्यामध्ये जी काही सॉलिड स्टेट आहे त्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल, सॉलिड हॅव अ डेफिनेट शेप अँड व्हॉल्यूम्स. त्याला एक ठराविक आकार असतो आणि एक ठराविक घनता असते. गॉट इट. त्यानंतर लिक्विड बद्दल आपल्याला काय सांगता येईल, लिक्विड अल्सो हॅव अ डेफिनेट व्हॅल्यू. त्याला एक ठराविक घनता असते, बट नॉट डेफिनेट शेप.
पण त्याला एक ठराविक आकार नसतो. लिक्विडला तुम्ही ज्यामध्ये ट्रान्सफर कराल त्याला त्याचा आकार येईल. गॉट इट बच्चो. त्याला ठराविक आकार नसतो लिक्विडला. गॉट इट. त्यानंतर गॅसेस बद्दल. गॅसेस हॅव द नायदर अ डेफिनेट व्हॅल्यूज नॉर अ डेफिनेट सेफ. हे तुम्ही नायदर नॉर कुठे शिकलात, तर इंग्लिशच्या ग्रामरमध्ये शिकलात. तुम्ही इथे नॉट पण यूज करू शकता बरं का. हे थोडंसं ॲडव्हान्स गोष्टी करायचे मी प्रयत्न करतो कधी कधी. ठीक आहे. नायदर नॉर पण यूज करू शकता तुम्ही ते या वाक्यामध्ये, किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता की गॅसेस हॅव नॉट अ डेफिनेट व्हॅल्यूज नॉट अ डेफिनेट सेफ. नॉट जरी यूज केलं तरी चालेल, किंवा नायदर नॉर जरी यूज केलं तरी सुद्धा चालेल, त्याचा अर्थ तोच होतो. इंग्लिश ग्रामरमध्ये तुमच्यापैकी किती जण नायदर नॉरचं सेंटेन्स त्यांना सॉल्व्ह करता येतात, नायदर नॉर यूज करता येतं? इंग्लिश ग्रामरमध्ये झालेलं आहे 10th नसेल झालं तुमचं, की झालंय? झालंय बट आठवत नाही सर काय विचारलंय. ठीक आहे चला. तर आपलं काय, ठीक आहे हां. तर आपलं काय करायचं बाळांनो, आता डिफरन्स बघायचा आहे तिन्हींचा. जो काय आपला सॉलिड, लिक्विड आणि गॅस आहे त्यातील आपल्याला डिफरन्स राईट डाऊन करायचा आहे. तर सिम्पली आपण राईट डाऊन पण करू आणि समजावून पण घेऊ, दोन्ही गोष्टी व्हाईस वर्सा होतील. बट इट. तर फर्स्टली तुम्हाला जो काय फर्स्ट कप्पा करायचा आहे तो करायचा आहे पॉईंट. त्यानंतर सेकंड करायचा आहे सॉलिड. थर्ड करायचा आहे जी काय मॅटरची सेकंड स्टेट आहे लिक्विड्स, आणि थर्ड स्टेट जे आहे गॅस. तर असे 3 तुम्हाला काय करायचे, रकाने करायचे, आणि पॉईंट 1 असे 4 तुम्हाला रकाने करायचे आहेत. त्यातील फर्स्ट पॉईंटमध्ये तुम्हाला फर्स्टली लिहायचं आहे की डायग्रॅम्स. त्यामध्ये सॉलिडची तुम्हाला डायग्रॅम काढायची आहे की ज्याचे जे काही ॲटम्स किंवा जे काही मॉलिक्युल्स आहेत ते एकमेकांना पार क्लोज दाखवायचे, राईट. म्हणजेच काय, त्याला एक ठराविक आकार दिसेल आणि एक ठराविक घनता पण असेल. ठीक आहे. त्यानंतर लिक्विड्स, इथं डायरेक्ट एक बिकर दाखवलं, त्यामध्ये मी वॉटर्स दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, राईट. त्यानंतर इकडे दाखवला मी आपण जो यूज करतो मार्केटमध्ये, ज्याला आपण बुल्स म्हणतो, म्हणजेच काय, फुगा, राईट, जो आपण बर्थडेला यूज करतो. ओके. मोस्टली किंवा ॲनिव्हर्सरी वगैरे जे काही फंक्शन असतील त्यामध्ये यूज केला जातो. तर हा इथे मी फुगाचा डायग्राम का काढली, त्याच्यामागचं रिझन असं आहे की यामध्ये जे आपण एअर फिल करतो, राईट, ती सुद्धा एक गॅसच आहे, हे लक्षात ठेवा म्हणून. ओके. गॉट इट. तर याप्रमाणे तिन्हीच्या काय करायच्या तुम्हाला डायग्राम काढायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला जो काही सेकंड पॉईंट लिहायचा आहे तो आहे अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स. मग यांची अरेंजमेंट कशी केलेली असते पार्टिकलची ते आपल्याला बघायचे. सॉलिडमध्ये कशी असते, लिक्विडमध्ये कशी असते, गॅसेसमध्ये कशी असते हे आपल्याला बघायचं आहे. तर मग फर्स्टली आपण बघूया सॉलिडमध्ये कशी असते. तर सॉलिडमध्ये आपल्याला सांगता येईल पार्टिकल आर द टाईटली हेल्ड. एकदम टाईटली हेल्ड असतात, म्हणजे एकमेकांमध्ये खूप गुंतलेले असतात ते, राईट. त्यांचा इंटरन्युक्लिअर फोर्स खूप जास्त असतो, हे लक्षात ठेवा. अँड हॅव अ रेग्युलर अरेंजमेंट ऑफ ॲटम ऑर मॉलिक्युल्स. आणि यांची रेग्युलर अरेंजमेंट असते ॲटमची आणि मॉलिक्युल्सची. ठीक आहे, सॉलिडमध्ये. त्यानंतर लिक्विडमध्ये आपल्याला काय सांगता येईल अरेंजमेंटबद्दल, तर पार्टिकल आर द लूजली पॅक्ड. ते लूज असतात, लूजली पॅक्ड असतात, ते फुल पॅक नसतात. जसं की तुम्हाला इथे दिसतंय, राईट, हे लूजली पॅक आहेत, तुटक एकमेकांपासून, म्हणजे लूजली पॅक आहेत. आणि इनरेग्युलर अरेंजमेंट आहे त्यांची. रेग्युलर अरेंजमेंट आहे का, तर नाही, इनरेग्युलर अरेंजमेंट आहे. त्यानंतर आपल्याला गॅसेसमध्ये काय सांगता येईल, पार्टिकल लिखो, माझ्यासोबत लिहा पण आणि हे करा. पार्टिकल आर मोर लूजली पॅक्ड. मोर म्हणजे काय, खूप लूज असतात, जास्त प्रमाणात लूज असतात. ठीक आहे, लूजली पॅक्ड. आणि हायली इनरेग्युलर अरेंजमेंट. हायली इनरेग्युलर अरेंजमेंट असते, खूप जास्त. हायली इरेग्युलर. ठीक आहे, इरेग्युलर अरेंजमेंट. रेग्युलर अरेंजमेंट. ठीक आहे, अरेंजमेंट. ओके. तर अरेंजमेंट बद्दल समजलं असेल. त्यानंतर पुढला पॉईंट घ्या, मोमेंट ऑफ पार्टिकल्स. डिफरन्समध्ये घ्या मोमेंट ऑफ पार्टिकल्स. हे सगळं पॉईंट वगैरे लिहिण्याची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट जरी हे डिफरन्स विचारला गेलं तर डायरेक्ट जरी लिहिलं तरी सुद्धा चालेल, बट याप्रमाणे लिहिलं तरी सुद्धा चालेल. मोमेंट ऑफ पार्टिकल्स. पार्टिकलची मोमेंट कशी आहे यामध्ये ते आपल्याला लिहायचं आहे. मोमेंट ऑफ पार्टिकल. मोमेंट ऑफ पार्टिकल्स. तर सॉलिडमध्ये मोमेंट कशी असते ती लिहूयात आपण पहिले. पार्टिकल कॅनॉट मूव्ह फ्रीली. याचे जे काही पार्टिकल्स असतात ते फ्रँकली मूव्ह करू शकत नाही, फ्रीली मूव्ह करू शकत नाहीत. म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल, पार्टिकल कॅनॉट मूव्ह फ्रीली. फ्रीली मूव्ह करू शकत नाही. ॲज दे ऑक्युपाईज फिक्स्ड पोझिशन.
ते फिक्स पोझिशनला असतात, लक्षात ठेवा. ती फ्रीली फिरू शकत नाही, मूव्ह करू शकत नाहीत. नंतर लिक्विडमध्ये काय सांगता येईल, पार्टिकल कॅन मूव्ह, याच्यामध्ये पार्टिकल मूव्ह करू शकतो. ठीक आहे, पार्टिकल कॅन मूव्ह अ स्मॉल डिस्टन्स. कसा करू शकतो तो, स्मॉल डिस्टन्समध्ये करू शकतो. डिस्टन्स, स्मॉल डिस्टन्स विथिन द लिक्विड, विथिन द लिक्विड, विथिन द लिक्विड. ओके. गॅसेसमध्ये काय सांगता येईल, पार्टिकल आर दी कन्स्टिट्युएंट रॅन्डम मोशन्स. हा कंटिन्युअस फिरतच असतो. ठीक आहे, हा रॅन्डम मोशनला असतो. आपल्याला सांगता येईल पार्टिकल आर, particle are in constituent random motion, constituent random motion. ठीक आहे. त्यानंतर 4 नंबर, इंटर मॉलिक्युलर पेस. ठीक आहे, इंटर मॉलिक्युलर पेस बद्दल सांगूयात आपण. त्याचा इंटरनल किती पेस आहे, इंटर मॉलिक्युलर पेस, इंटर मॉलिक्युलर पेस. इंटर मॉलिक्युलर पेसमध्ये आपण सांगू शकतो सॉलिडच्या व्हेरी स्मॉल इंटरन्यूक्लियर पेस, व्हेरी स्मॉल. कसा, व्हेरी स्मॉल इंटर मॉलिक्युलर पेस, व्हेरी स्मॉल. त्यानंतर त्याच्यामध्ये सांगता येईल मॉडरेट इंटरन्यूक्लियर पेस, म्हणजे थोड्याफार प्रमाणात. ठीक आहे, मॉडरेट. मॉडरेट इंटर मॉलिक्युलर पेस. आणि गॅसेसमध्ये सांगता येईल लार्ज इंटर मॉलिक्युलर पेस. याच्यामध्ये खूप जास्त पेस असतो, लार्ज इंटर मॉलिक्युलर पेस. ठीक आहे, त्याच्या पेसबद्दल पण आपण सांगितलं. नंतर आपण सांगू शकतो त्यांच्या इफेक्ट ऑन स्मॉल चेंज इन टेम्परेचर. आवश्यकता नाही ती लिहिण्याची. नंतर आपण लिहू शकतो कॉम्प्रेशन ऑर एक्सपेन्शन्स, पार्टिकल नॉन कॉम्प्रेसिबल, स्मॉल कॉन्सिबल. ते पण लिहिण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे. तर त्यांच्या इंटरनल पेसबद्दल लिहिलं आपण. त्यांच्या सेपबद्दल आणि व्हॅल्यूमबद्दल सुद्धा याच्यामध्ये लिहू शकतो. की वरती तर लिहिलं नाही ना, सेपबद्दल आणि व्हॅल्यूमबद्दल लिहू शकतो. 5 नंबर, सेफ अँड व्हॅल्यू. सेफ अँड व्हॅल्यूमबद्दल आपल्याला सांगता येईल की जो काही आपला सॉलिड्स असतो त्यामध्ये डेफिनेट सेफ, ओके, लिखो. डेफिनेट सेफ अँड व्हॅल्यूज. एक ठराविक आकार आणि घनता असते त्याला, असं आपण लिहू शकतो. नंतर लिक्विडमध्ये लिहू शकतो नॉट डेफिनेट सेफ बट, परंतु. इथे अँड लिहिता येतं, इथे परंतु लिहायचंय. परंतु डेफिनेट व्हॅल्यूज. कुठे ॲड यूज करायचं, कुठे ॲड यूज करायचं, कुठे बट यूज करायचं, हे व्यवस्थित शिकून घ्या. ठीक आहे, वाचत असताना, रीड करत असताना लक्ष द्यायचं आहे. गॅसेसमध्ये लिहिता येईल नॉट डेफिनेट सेफ, नॉट डेफिनेट सेफ, नॉट डेफिनेट सेफ अँड नॉट डेफिनेट व्हॅल्यू. याप्रमाणे आपल्याला त्यांचा तिन्हींचा डिफरन्स सांगता येईल. ठीक आहे, एवढे पॉईंट लक्षात ठेवा, त्यांचा डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे.
ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जे काही 3 स्टेट आहे मॅटरच्या, यातलं जे काही इंटर कन्व्हर्टेबल जे काही तुम्हाला एक्सचेंज आहे त्यांचे हीट केल्यावरती, ठीक आहे, तर ते खाली लिहून घेऊयात. ठीक आहे, ते थोडंसं लिहा. ओके, खाली लिहा 3 of matter are the interconvertible by exchange of heat as given below. हिट केल्यावर काय चेंजेस होतात. ठीक आहे, तर सिम्पली आपण सांगू शकतो हिट केल्यावर, ठीक आहे, की जो सॉलिड्स असतो त्याचं रूपांतर कशात होईल बच्चो, सांगा, ट्राय करा. याला हिट केल्यावर कशात रूपांतर होईल त्याचं, लिक्विड. यस, लिक्विडमध्ये त्याचं काय होईल, रूपांतरण होईल. आणि जर आपण लिक्विडला हिट केलं तर लिक्विडच्या गॅसेस मध्ये वेपर्स काय होईल, म्हणजेच काय झालं, गॅस. आणि आपण रिव्हर्सिबल प्रोसेस केली, जे काही गॅसच्या वाफा आहेत त्यांना आपण दाबून ठेवल्या, तर जर त्याला आपण कूल करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला काय होईल, सॉलिड लिक्विड मध्ये होती. आणि जर लिक्विडला कूल करण्याचा प्रयत्न केला तर सॉलिड. यस. तर हे सर डायरेक्ट सॉलिड टू लिक्विड मध्ये कन्वर्जन करण्याला काय म्हणतात, काय, डायरेक्ट सॉलिड ते गॅस. फर्स्ट चॅप्टरचं तिथे लिहून दिलं होतं ना मी. हो, आठवणच रे, डिपोजिशन की काय हा, म्हणतात, डिपोजिशन. आणि अजून एकाला काय म्हणतात, कन्वर्जन नाही, काय की दुसरं, रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतात सोल्युशन म्हणतात काय, नाही. अरे रिव्हर्सिबल प्रोसेस झाली, रिव्हर्सिबल प्रोसेस कूल केलं म्हणजे रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतात. एक्झॅक्ट मला पण ते आठवण आहे आता. त्याला काहीतरी वर्ड्स लिहून दिला होता ना मी. डायरेक्ट सॉलिड ते गॅस मध्ये त्याला डिपोजिशन होत वाटले, आणि गॅस टू सॉलिड मध्ये काय होते की, अच्छा, मी लिहून दिलं होतं रे तुम्हाला, मला वाटतंय लिहून दिलं होतं. हो लिहून दिलं होतं. त्याच्या नोट्स पण लिहून दिल्या होत्या मी, आय थिंक बऱ्याचशा नोट्स लिहून दिल्या होत्या. हो सर दिलं होतं. आता एक्झॅक्ट मला पण आठवण आहे, तो वर्डच आठवण आहे. मी बऱ्याच वेळेचा विचार करतो पण तो वर्ड आठवण आहे मला, आणि माझ्याकडे ती नोट्स पण अवेलेबल नाहीये सध्या. ठीक आहे, मी उद्या सांगेल तुम्हाला एक्झॅक्ट काय म्हणतात तसं. 1 मिनिट थांबा, सांगतो, तोपर्यंत वरच लिहून घ्या. सर सब्लिमेशन आणि डिपोजिशन. हा, सब्लिमेशन आणि डिपोजिशन. सॉलिड ते गॅस होण्याला सब्लिमेशन, आणि गॅस टू सॉलिड याला डिपोजिशन. राईट, एकदम राईट. म्हणजे जी सॉलिड कडून लिक्विड आणि गॅस प्रोसेस होते हिट केल्यावर, तर त्याला सब्लिमेशन म्हणतात. आणि गॅस, लिक्विड आणि सॉलिड होतो त्याला काय म्हणतो आपण, डिपोजिशन म्हणतो. तू कुठे बघितलं, मी वही मध्ये. हा, नोटबुक मध्ये. मी तरी म्हटलं हुशार कशी झाली तू म्हणा. नाही, मला येणाच गेलो होतं, मग दिसली होई, बघितलं. ठीक आहे बेटा, ठीक आहे. मी लिहून दिलं होतं ऍक्च्युली नोट्स मध्ये. ठीक आहे. गुड्स, चला छान. तर बरं झालं तुम्हाला त्या गोष्टी समजल्या. ठीक आहे, ओके. तर हे सगळं लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. ठीक आहे, आणि उद्याच्या लेक्चरला आपण, हे आजच्या लेक्चरला झालंय 6च्या आणि 7च्या बॅचला आपण एवढंच घेणार होतो. आणि उद्याच्या लेक्चरला आपण डायरेक्ट कोणता टॉपिक घेणार आहे, इंटर न्यूक्लिअर फोर्स घेणार आहे. ठीक आहे, वर घ्यायची स्क्रीन बेटा. ठीक आहे, लिहा. सर मार्केटिंग कधी शिकवता, मार्केटिंग काय शिकवायचंय, मार्केटिंग शिकवू म्हणले होते की, डिजिटल. घाई पडले काय, अच्छा, मार्केटिंग शिकू की, काळजी नका करू. एकदा तुम्ही थोडा अभ्यास करा, चांगले मार्क मिळवा, मग शिकूयात. ठीक आहे, आता सध्या आपल्याला अभ्यास करायचा बच्चो. सर अजून चार्ट लिहायचं. काय करायचं बेटा, चार्ट लिहायचा आहे का, खालचं लिहायचंय का, हो. लिहा.
सर लेस झालेला घेऊ नका सिलेबस पटकन होऊन जाते. नाही ना, तो जर घेतला नाही तर तुम्हाला नीटला मार्कच मिळणार नाहीत. तुमच्या वेळेस थोडी नीटला सिलेबस कमी केलेला असेल, असं नसेल बेटा. त्यामुळे तो घ्यावा लागेल बेटा, तो घ्यावा लागेल. मला पण वाटतं कधी कधी शॉर्टकट मारला पाहिजे, बट नको शॉर्टकट. ठीक आहे, शॉर्टकटचा काय उपयोग नाही आहे बाळांनो. झालं सर. लिहिलं? हो लिहिलं. ठीक आहे, लिहा. हां, थोडंसं इथे लिहा, थोडासा वेगळा कलर घेतो पाहिजे तुम्ही पेनचा. पण काय करू येते ते सब्लिमेशन आणि डिपोजिशन कशाला म्हणतात ते पण लिहून घेऊ. त्याबद्दल जर विचारलं गेलं तुम्हाला यायला पाहिजे ना. ठीक आहे, इथे खाली नोट म्हणून लिहा आणि नोटमध्ये लिहून घेऊयात आपण. ठीक आहे, लिहा बाळांनो, हे लिहून घ्या. नोट म्हणून लिहा, एक नोट. नोट नोटमध्ये लिहा. बाय सब्लिमेशन solid change into gas. सॉलिडचा चेंज होणं गॅसमध्ये त्याला आपण सब्लिमेशन म्हणतो. अँड आपल्याला सांगता येईल कापूर येते याच्यामध्ये. गॅस अँड गॅस by deposition it becomes सॉलिड. याला आपण काय म्हणतो, डिपोजिशन म्हणतो. ठीक, हे लक्षात ठेवा. एवढे एक नोट्स लक्षात ठेवा, लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. सब्लिमेशन कशाला म्हणतात आणि डिपोजिशन कशाला म्हणतात, हे लिहून घ्या. ठीक आहे, तर याप्रमाणे आजचा इंट्रोडक्शन पार्ट आपला घेतलेला आहे. इंट्रोडक्शन पार्ट या चॅप्टरचा आपण बघितला आहे. स्टेट ऑफ मॅटर, गॅस अँड लिक्विड स्टेट, थोडासा इंट्रोडक्शन पार्ट घेतला आहे. आता उद्यापासून आपला इम्पॉर्टंट टॉपिक चालू होणार, तो म्हणजे इंटरन्युक्लिअर फोर्स, त्या टाईप्स ऑफ इंटरन्युक्लिअर फोर्स, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत उद्या. ठीक आहे, ओके.